आणि यानंतरची बातमी नागपूरमधून आहे। नागपूर शहरातील जमा झालेल्या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी नागपूर महापालिकेने झिग्मा कंपनीला कंत्राट दिलं होतं। मात्र कंपनीने पालिकेच्या निधीवरती डल्ला मारल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख नितीन तिवारी यांनी केलाय। कंत्राटदार झिग्मा कंपनीने नियम धाब्यावर बसवून पुनर्प्रक्रिया केलेल्या कचऱ्यालाच पुन्हा पुनर्प्रक्रियेकरता पाठवल्याचं दाखवत पालिकेचे कोट्यवधीचं आर्थिक नुकसान केल्याचा दावा नितीन तिवारी यांनी केलाय। सध्या आम्ही भांडेवाडी डंपिंग यार्ड परिसरामध्ये आहे आणि याच डंपिंग यार्ड परिसरामध्ये झिग्मा कंपनी देखील कचऱ्याचं रिसायकलिंग करून वेगवेगळे मटेरियल्स तयार करतात आणि त्याची रिसायकलिंगची प्रक्रिया झाल्यानंतर त्याचा पुनर्वापर करण्यासाठी वस्तू तयार करतात। आपल्यासोबत नितीन तिवारी आहे, यांच्याकडून हा संपूर्ण विषय काय आपण हे समजून घेऊया आणि नेमकं यामध्ये काय भ्रष्टाचार हे देखील त्यांच्याकडून समजून घेऊ। नितीन जी, ये बताइए कि इसमें एक्चुअली हो क्या रहा है और आपने जो आरोप लगाया है कि इसमें बहुत बड़ी मात्रा में अनियमितता है, भ्रष्टाचार है, तो ये क्या भ्रष्टाचार है? आप देख रहे हैं पीछे मेरे सॉइल है। ये सॉइल मैं अभी भी दावा करता हूँ कि ये सॉइल को 0 से लेकर 6 mm तक सॉइल होना चाहिए और जो सीएनडी मटेरियल होता है वो 6 mm से 18 mm तक सीएनडी मटेरियल होना चाहिए। उसके बाद झिल्लियाँ पन्नियों के जो टुकड़े होते हैं उनको आरडीएफ कहते हैं, उसका डिकम्पोज के रूप में ये सीमेंट फैक्ट्रियों को जाना चाहिए जहाँ पे ईंधन के रूप में उपयोग करेंगे और ये मटेरियल फीलिंग मटेरियल में जाना चाहिए, वो भी एनवायरमेंट की परमिशन लेकर। लेकिन इन लोगों ने, नालायकों ने क्या किया, जिग्मा कंपनी ने लकूना देखा और इसके अलावा ये 3 बाय प्रोडक्ट बनने के अलावा कुछ कचरा और वेस्टेज निकलता है, वो तकरीबन 50% में होता है और जो मूल कचरा आता है उसके वजन से मनपा इनको पैसे देती है। प्रति टन 1015 रुपए के हिसाब से इनका टेंडर है। लेकिन वो जो कचरा जो आता है इन 3 बाय प्रोडक्ट के अलावा उसको इनको फिर से रिप्रोसेस करके ये बाय प्रोडक्ट बनाने होते हैं, परंतु ये बाय प्रोडक्ट बनाया नहीं। इस कचरे को इन्होंने ऐसे ही रखा। 2019 में टेंडर था 10 लाख मैट्रिक टन का, जिसमें 1015 रुपए के रेट से 2022 में टेंडर हुआ जो 760 रुपए प्रति टन के हिसाब से 6 लाख मैट्रिक टन का। ये पूरा का पूरा कचरा 2019 और 2022 का इन्होंने डंप करके रखा, जो प्रोसेस मटेरियल को उठाया नहीं। या संदर्भात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे आणि चौकशीनंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये काय अनियमितता झाली, किती भ्रष्टाचार झाला हे देखील पुढे येण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। दरम्यान या संदर्भात नागपूर पालिका आयुक्त अभिजित चौधरींनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। नाही, या संदर्भामध्ये संबंधित कंपनीकडनं सुद्धा आम्ही एक्सप्लेनेशन मागितलेलं आहे आणि आजच्या पाहणीमध्ये आम्ही सगळे ते मुद्देसुद्धा तपासणार आहोत। परंतु प्राथमिक दर्शनी असं दिसतं आहे की जो एकच कचरा पुन्हा पुन्हा हे केला आहे अशी या संदर्भातली जी तक्रार आहे त्याच्यामध्ये आम्हाला जरा अजून असं काही फॅक्च्युअल पोझिशन आढळून आलेली नाही आहे, पण इतरही काही मुद्दे आमच्याकडे तक्रारीमध्ये आले होते, त्याचासुद्धा आम्ही आज पूर्ण तपासणी करणार आहोत आणि कंपनीमार्फतही आम्ही डिटेल एक्सप्लेनेशन घेत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।